नमस्कार मित्रांनो. तर आपण आज चाललो आहोत सुधागडला ट्रेकिंगसाठी. आपण निघतो आता. रात्रीचे वाजलेले आहेत जवळजवळ 11:30. जवळजवळ आपण 10 ते 12 लोक आहोत. सुधागडला हा खूप जुना ऐतिहासिक महत्त्व आहे. जवळजवळ 2200 वर्ष त्याचा जुना इतिहास आहे. तिथे पाहण्यासाठी खूप काही आहे. ऐतिहासिक वास्तू आहेत, तलाव आहेत, मंदिर आहे. तर बघू आपल्याला काय काय बघायला भेटतं, कसं वेदर कंडिशन आहे. चलो फिर देखते. बाय बाय. ही गाडी आहे आपली. ही गाडीची खासियत अशी आहे की 700 फूट जात नाही आणि आतमधून पाणी पडतं. सकाळचे वाजले 4:30 आणि आपण थोड्याच वेळापूर्वी इथे पोहोचलेलो आहोत. आपला 5 वाजता ट्रेक चालू करायचा प्लॅनिंग होती, त्याच्यानुसार आपण पोहोचलेलो आहोत. तर हे आहे गडाच्या पायथ्याचे असलेले गाव दर्या गाव. इथून आपण थोड्याच वेळात 5 वाजता अर्ध्या तासानंतर ट्रेक चालू करू. फूट उंची आहे किल्ल्याची आणि किल्ल्यावर बघण्यासारख्या जागा बोलायला तर सगळ्यात अगोदर लागेल आपल्याला महादरवाजा. त्याच्यानंतर वर गेल्यानंतर भोराई देवीचं मंदिर, त्यानंतर काही तलाव आहेत आणि किल्ल्याचा विस्तृत पठार आणि जे काही अवशेष आहेत ते आपल्याला बघायला मिळतील इकडे. तर पहिली सीडी पार केल्याच्या नंतर इथे हा लागतो ब्रिज आणि त्याच्या पुढे लागते ही दुसरी शिडी. आधी सांगितल्याप्रमाणे या गडाला खूप जुना असा इतिहास आहे. सुमारे 1657मध्ये मराठ्यांनी हा किल्ला जिंकून त्याचे नाव गोड किल्ला असे ठेवले होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी मध्यवर्ती स्थानामुळे रायगडाची निवड करण्यापूर्वी काही कालासाठी या किल्ल्याचा आपल्या राजधानी म्हणून विचार केला होता. या किल्ल्याला भोरबगड हे आधीचे नाव येथील देवीच्या मंदिरामुळे ठेवलेलं आहे आणि 1657मध्ये मराठ्यांनी किल्ला जिंकल्याच्या नंतर त्याचं नाव सुधागड म्हणून ठेवण्यात आले. सुधागड हा रायगड जिल्ह्यातील एक किल्ला असून याला जवळजवळ सुमारे 50 एकरांचा वर पठार आहे आणि इथे मुख्य आकर्षण म्हणजे भोरादेवीचे मंदिर, महादरवाजा, पंत सचिवांचा वाडा आणि 2 मोठे तलाव. तर 1.5 तासाच्या ट्रेकनंतर आपण पोहोचतो या चिलखती बुरुजावर. आपण जिथून वर येतो तिथून आपल्या उजव्या हाताला जो बुरुज लागतो तो हा चिलखती बुरुज. तर 2 तासाच्या ट्रेकनंतर आपण पोहोचलेलो आहोत पठारावर. या पठारावर खूप साऱ्या जुन्या घरांचे अवशेष असं बघायला मिळतात आणि इथे काही वीरगलीसुद्धा आहेत ज्या आपण बघू. सुधागडाचा माथा म्हणजे एक भव्य स्वरूपाचा पठार आहे ज्यावर ठिकठिकाणी प्राचीन वाड्यांचे अवशेष बघायला मिळतात.
इथे मॅगी आहेत 8 आणि माणसं आहेत खाणारी 12. 10 आहेत का? हा आमचा शेफ सर. पहाडोवाली मॅगी. हे पहाडेवाल्याने पठारावरची मॅगी, गडावरची मॅगी. यांनी नवीन काहीतरी हे आणलंय, अवजार काढलाय सँडविच साठी. आता ही पठारावरची मॅगी रेडी झालेली आता. त्याच्यानंतर ही आता पठारावरचा सँडविच. मेड बाय अजय. हा समोर दिसणारा तैल पहिला आणि त्याच्या बाजूला आहे हा घनगड फोर्ट. गडमाथ्यावर पोहोचून काही वेळातच आपण सिद्धेश्वर महादेव मंदिराजवळ येऊन पोहोचतो. तल्याच्या काठावर सिद्धेश्वरांचं एक छोटं मंदिर आहे. हे सिद्धेश्वर महादेव मंदिर आणि त्याच्या मागे असलेले आहे कमल तलाव. थोडं पुढे आल्याच्या नंतर आपल्याला वाड्याचे काही अवशेष बघायला भेटतात. नक्की हा वाडा कोणाचा आहे हे सध्या तरी माहिती नाही, पण या वाड्याचे खूप पडझड झालेली आहे. तर हे आहे राजवाडा. या राजवाड्याचे 2020 मध्ये रिपेरिंगचं काम केलेलं आहे. साधारण 18व्या शतकाच्या सुरुवातीला सुधागडावर पंच सचिवांसाठी हा वाडा बांधण्यात आला. गडावर वस्ती करायची असल्यास या सरकार वाड्यात राहायची सोय होऊ शकते. आपण आलो दर्या गावातून. त्यानंतर टाकी आणि चिलखती बुरुज बघून आपण कमलतरी बघितले आणि थोडं आपण आता पुढे चाललो आहे. वर आपण तलाव, सचिवांचा वाडा, हनुमान तलाव, भोराई मंदिर आणि महाद्वार. राजवाड्याच्या मागून जी पायवाट निघते तिथून आपण पुढे आले की आपल्याला 2 वाटा दिसतात. एक जाते इकडे भोराई मंदिराकडे आणि दुसरी जाते चौरदिंडी तटबंदीकडे. तर आपण आधी जाऊ चौरदिंडी तटबंदीकडे. खालील तटबंदी बघून आल्याच्या नंतर जी दुसरी वाट वर येते तिथे वर आल्याच्या नंतर आपल्याला इथे तलाव बघायला भेटते. आणि इकडे काही हे स्ट्रक्चर आहेत जे धान्य कोठार किंवा दारुगोला कोठार असेल. आपण नंतर ते जाऊ आणि त्याच्या पुढेच आपण हे चालत जातो. इथे पण काही वाडे किंवा काही स्ट्रक्चर्स आहेत ते बघू काय आहेत.
तलावाच्या पुढे लागतो हा गडावरचा श्री भोराई माता मंदिर. ह्या मंदिराच्या आजूबाजूला खूप सारे असे विरगल्स आहेत आणि हे आहे मंदिर भोराई मातेचं. आता फक्त उतरायचं आहे. आणि त्या तासात आणि त्याच दिवशी मला तो तुमच्यावर लहान मुलं असेल तरी ते सुद्धा बरं झालं. भोराई देवीच्या नावावरूनच सुधागडाला भोराईचा किल्ला म्हणून ओळखला जातो. मंदिराच्या बाहेरच हत्तीमाल आहे. हत्तीमाल म्हणजे थोडक्यात हत्तीच्या पाठीवर कोरलेली दीपमाल. आणि त्याच्या समोरच आहेत काही अज्ञात वीरांच्या समाधी खूप साऱ्या. आणि इथून आपण पुढे चाललेलो आहोत महादरवाजाकडे. भोराई देवी मंदिराच्या समोरच मारुतीरायांचं एक छोटं मंदिर आहे आणि त्याच्या समोरूनच महादरवाजाकडे जाण्याची वाट आहे. भोराई मंदिरपासून आपण 10 ते 15 मिनटं चालत आल्याच्या नंतर पोहोचतो महादरवाजापाशी. भाले मारू शकता, बाण मारू शकता, हाती जोक मारू शकता. म्हणजे असं स्पाइक्स ते असं ट्रॅप असं गो करतात आणि खाली असे स्ट्रॅप्स टिकतात. हां ना ठप ठपा ठप. आणि नुसतं इथपर्यंत संपलं नाही, तो आज शिरला ना शत्रुसंत दरवाजा फोडून, तर त्याला असं गोल फिरूनच यायला पाहिजे वर. पण इतक्या पूर्ण ह्याच्यात हा इकडे इकडे असं माहित फटका. आणि कसं असतं आपण खाली जाऊया. म्हणजे इथे 15-20 लोक असतात, 100 लोकांना अरेस्ट केली. तेलाचं कुठलं तेल. हे आहे महादरवाजा. इथून आपण खाली जातो. येथे हनुमान मंदिर आणि दुसरे तानाजी टाके म्हणून आहे, तर ते बघायला आपण जातो. तर टाके बघू आपल्याला दिसते की नाही, पण हनुमान मंदिरामध्ये आपण जाऊच. तर आपण चाललो हनुमान मंदिर बघायला, पण 10-15 मिनिट चालत गेल्याच्या नंतर आपल्याला ते काही भेटलं नाही. त्याच्यामुळे आपण चालू आता पुन्हा रिटर्न महादरवाजा आणि महादरवाजावरून जाऊ आपण मंदिराकडे. अशा प्रकारे अथंग प्रयत्नानंतर आपल्या ताईंनी ह्या पण एक ताई, ह्या पण एक ताई आणि ह्या पण एक ताई यांनी मस्त असं खिचडी भात बनवलेला आहे. तर मस्त भोराई मंदिराच्या समोर आम्ही हे सर्व केलेलं आहे. कचरा आम्ही उचलू, पण ह्या खिचडी भाताची चवच खूप चांगली आहे. भोराई देवीच्या मंदिरात जेवण केल्याच्या नंतर आपण आता परतीचा प्रवास चालू करतो. त्याच्या आधी तलावाच्या बाजूला काही दारू गोला कोठार, धान्य कोठार असे आहेत, तर हे आपण बघायला आलो होतो.
इथे आहेत तैल बैला. गडावर हे असे 3 दारुगोला कोठार आहेत. 1, 2 आणि 3. हे आहे आवलाचं झाड. इथे हे आवलं, पिकलेले आवलं खाली पडलेले आहेत आणि आपण सुद्धा हे आवलं खाणार आहोत. तिकडे पाऊस पडतो. सरळ